टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय राहुल दादांना या ठिकाणी आमंत्रित करतो। अनुसरणाच्या संदर्भात आपले 10 मिनिटाचे विचार आपण या ठिकाणी व्यक्त करावे सांगतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी संपन्न होत असलेला श्रीमद प्रसाद सेवा निरूपण सोहळा अर्थातच ब्रह्मविद्या परमेश्वराला आठवण्याचा हा विधी आणि या सोहळ्याचा आजचा हा समारोपीय दिवस या निमित्ताने आयोजित या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर श्री पलटण येथील मोठे बाबाजी तसेच या संपूर्ण प्रवचन सोहळ्याचे प्रमुख असलेले आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री तरळगावचे बाबाजी, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवरजी सातारचे बाबाजी, तसेच व्यास मंचावर उपस्थित आदरणीय पूजनीय माजी शुभचिंतक श्री सुरेंद्रमुनीजी सातारकर बेडकर, तसेच आदरणीय श्री राघवेंद्र दादाजी आणि उपस्थित सर्व संत महंत वासनिक बंधू भगिनी, या संपूर्ण जो कार्यक्रम आहे ज्यांच्या संकल्पनेतनं संपन्न होत आहे ते माझे आदरणीय माझे शुभचिंतक असलेले स्नेही आदरणीय श्री बाळकृष्ण दादाजी, अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाची मी जेव्हा पत्रिका पाहिली ती पत्रिका एवढी नाविन्यपूर्ण होती, त्यातले विषय, त्याचं आयोजन, म्हणजे पत्रिका वाचताना हा कुठल्या कार्यक्रमाची पत्रिका नसून एक आध्यात्मिक सोहळ्याची जी पत्रिका आहे ती आपण वाचतो याची प्रकर्षाने जाणीव होत गेली। आजच्या या काळामध्ये आपण कोणालाही जरी विचारलं की तुम्ही कशासाठी कमवता, जे लोक पैसे कमवतात नोकरीच्या व्यवसायाच्या माध्यमातून, त्यांना जर का विचारलं तुम्ही कशासाठी कमवता तर लोक म्हणतात आम्ही पोटासाठी कमवतो। खरोखरच एक काळ असा होता की लोक पोटासाठी कमवत होते आणि पोटासाठीच खात होते। आता लोक पोटाच्या नावाने कमवतात परंतु खाताना मात्र तोंडासाठी खातात। पोटाला जे आवश्यक आहे ते खाल्लं जात नाही, तोंडाला जे अपेक्षित आहे, जिभेला जे चांगलं वाटतंय ते अन्न खाल्लं जातं। आणि आमच्या स्वामींनी या गोष्टीवर नियंत्रण ठेवायला सांगितलेलं आहे। हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे यामध्ये जी प्रसाद सेवा निरूपण केली गेलेली आहे त्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून स्वामींनी परमेश्वराने जे जे काही म्हणून प्रसन्न होऊन आपल्याला दिलेला आहे तो प्रसाद आहे। प्रसादाची व्याख्या जे प्रसन्न होऊन दिलं त्याला प्रसाद म्हटलेलं, आणि जो जो विधी आमच्या स्वामींनी आम्हाला दिलेला आहे तो प्रसन्नतेने दिलेला आहे। सूत्रपाठामध्ये लीळा चरित्रामध्ये जो जो काही विधी विहित केलेला आहे तो प्रसन्नतेने दिलेला तो विधी आहे। आणि म्हणून आजची जी आपली जगण्याची शैली आहे ती आपली जीवन कल्याणाची शैली नसून ती आपली देह कल्याणाची शैली आहे। म्हणजे आपण त्याच्यात आपलं देहाचं कल्याण करतो, देहाचा शृंगार करतो, परंतु जीव स्वरूपाचा जो शृंगार आहे तो परमेश्वराने प्रसन्नतेने दिलेल्या विधीच्याच माध्यमातून तो होऊ शकतो। आणि म्हणून ही भरकटलेली जी काही आपली दिशा आहे जगण्याची ती कुठेतरी आपण परत स्वामींनी सांगितलेल्या त्या मार्गावर आपण यावं या दृष्टीने हा जो 7 दिवसीय हा सोहळा, धार्मिक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। प्रसाद सेवा सांगितली गेली आणि सोबतच दर सायंकाळी या ठिकाणी जे निरूपण सत्र आयोजित केले जायचं हे सर्वार्थाने प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी म्हणून महत्त्वपूर्ण असा तो विधी आहे। या ठिकाणी या विधीला सप्त पर्व असं नाव दिलेलं आहे। पर्व म्हटल्यानंतर लीळा चरित्रामध्ये मग पवित्र पर्व असेल, दवना पर्व असेल, असे पर्वांचा उल्लेख येतो। मागेच आता दवना पर्व झालं,
दवना पर्वाबद्दल थोडं चिंतन करताना असं लक्षात आलं की आपण सर्व स्वामींना काहीतरी दवना नावाची जी काही सुगंधित वनस्पती आहे ती आपण देवाला अर्पण करतो. काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही, आपण अर्पण देवाला केलं पाहिजे. सुगंधित जे आहे ते देवाला देता आलं पाहिजे. परंतु थोडं चिंतन केल्यानंतर लक्षात आलं की देवानी सुद्धा आपल्याला काहीतरी सुगंधित अर्पण केलेलं आहे. परमेश्वराचा प्रत्येक विधी जो आहे तो आमच्या जीवनाला सुगंधित करून जाणारा आहे, आपल्या जीवस्वरूपाला सुगंधित करून जाणारा आहे. आणि म्हणून परमेश्वराने जे आम्हाला दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही आमचं जीवन जर का सुगंधित करून घेतलं तर ते अतिशय परमेश्वराला अपेक्षित असलेलं कार्य आपल्या माध्यमातून होणार आहे. आज या ठिकाणी जो अनुसरण विधी संपन्न होत आहे हा सुद्धा एक पर्व काळच आहे. परमेश्वराने जे जे काही विधी आम्हाला सांगितलेले आहेत त्या विधीचं अनुपालन करणं म्हणजे तो एक पर्व काळ आहे. साधायचा जेव्हा म्हणतात जेव्हा मी पर्वाला चुकली, आपल्या पर्व काळाला आपल्या अवसराला मी येऊ शकली नाही, तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलेलं हे भेटे तेवढीची पर्व काळ. एक इतकं महत्वाचं वाक्य स्वामींनी सांगितलेलं आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या विधीमध्ये आम्ही तुम्हाला भेटू तो तुमच्यासाठी पर्व काळ आहे. आणि म्हणून परमेश्वराने वचनोक्त जे विधी आम्हाला सांगितलेले आहेत तो प्रत्येक विधी करत असताना त्या वेळी प्रत्येक वेळी आम्हाला परमेश्वराच्या त्या लीळेंची, त्या लीळेतल्या त्या भक्तजनांची, त्या प्रसंगाची, त्या ठिकाणाची, त्या गावाची आम्हाला निश्चितपणे आठवण येत राहते, स्मरण होत राहतं. आणि ज्या ज्या विधीमध्ये आम्हाला परमेश्वर आठवल्या जातो तो काळ आमच्यासाठी पर्व काळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे सर्व संघ परित्याग करून या ठिकाणी अनुसरण घेत आहेत हा अनुसरण काळ त्यांच्या जीवनासाठी वैयक्तिक त्यांच्यासाठी पर्वकाळ आहेत. परंतु आमच्यासाठी सुद्धा हा अवसर पाहणं, हा त्याग पाहणं हा आमच्यासाठी पण सर्व काळ आहे. कारण की त्यांना अनुसरताना पाहून आम्हाला सुद्धा देव आठवणार आहे. आणि म्हणून हा पर्व काळ जो आहे तो पाहायचा नाहीये, तो आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून अंतकरणात उतरवायचा, अंतकरणाच्या माध्यमातून आपल्या आचरणात उतरवायचा आहे आम्हाला. आणि म्हणून हा अवसर काळ अत्यंत महत्वाचा आहे. कुणी मला विचारलं अनुसरण म्हणजे नेमकं काय असतं, अनुसरण म्हणजे त्याग की अनुसरण म्हणजे स्वीकार. आम्ही संदेहामध्ये पडतो, आम्ही कन्फ्यूज आहोत त्या बाबतीमध्ये. ज्यांच्याकडे ज्ञान हा नावाचा प्रकार कमी आहे त्यांच्याकडे संदेह हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तुमच्याकडचे संदेह जर का तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्हाला ज्ञान जे आहे ते ज्ञान तुम्हाला स्वीकारावं लागेल. मग तुमचं कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही, कुठला संदेह तुमच्यात राहणार नाही. अनुसरण म्हणजे त्याग नाही आणि अनुसरण म्हणजे स्वीकारही नाही. दुसरं वाक्य बोलेन, अनुसरण म्हणजे नुसता त्याग नाही, अनुसरण म्हणजे नुसता स्वीकार नाही. तिसरं वाक्य बोलेन, अनुसरण म्हणजे त्याग युक्त स्वीकार, अनुसरण म्हणजे स्वीकार युक्त त्याग. काही गोष्टींचा त्याग आहे आणि काही गोष्टींचा स्वीकार आहे. वाईटांचा त्याग ते अनुसरण आहे आणि त्यासोबत चांगल्याचा स्वीकार करणं हे सुद्धा अनुसरण आहे. या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडतात त्याला अनुसरण म्हणतात. नुसतंच चांगल्याचा स्वीकार केला पण वाईटांचा त्याग केला नाही ते अनुसरण अधुरं आहे. वाईटांचा त्याग केला पण चांगल्याचा स्वीकार केला नाही ते सुद्धा अनुसरण थोडंसं अधुरं आहे. परंतु दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी संपन्न होतात तो मुख्यत्वे अनुसरण पर्व काळ आहे. आणि याच माध्यमातून जे जे अनुसरले ते परमेश्वराला आठविते झाले. आणि म्हणून हा पर्व काळ जो आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्त करून देतात. आम्हाला त्याचा फक्त उपयोग घ्यायचा आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे आणि देवाने नाही सांगितल्या त्या गोष्टींचा आम्हाला त्याग करायचा आहे. आणि म्हणून हा सर्व जो काही सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, जो पर्वकाळ याला नाव दिलं आणि त्याची सांगड आपण देवाने जे साधेला वाक्य सांगितलं की हे भेटे तेवेळीची पर्वकाळ, तर या प्रत्येक माध्यमातून या ठिकाणी देवपूजा वंदन असेल त्या माध्यमातून आम्हाला देव आठवत आहे. या ठिकाणी एक साधारण साधू जरी भेटले त्यांना दंडवत होतो त्या माध्यमातून देव आठवला जातोय. अधिकाऱ्यांची भेटी होते त्या माध्यमातून देव आठवला जातोय. नव्हे तर वास्तविक जेव्हा भेटतात त्या माध्यमातून सुद्धा देव आठवल्या जातोय.
आदरणीय माझे स्नेही बाळकृष्ण दादा यांनी जो हा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे तो निश्चितपणे सर्वांनी सर्व माध्यमातून सर्वांना देव आठवावा हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि निश्चितपणे हा जे कार्य त्यांनी या ठिकाणी संपन्न केलं त्याचं सार्थक झालेलं आहे. आमचे स्नेही प्रमोद दादा यांच्या माध्यमातून हा सोहळा आम्ही लांबून बघत होतो, त्याचा आस्वाद घेत होतो. या ठिकाणी संपन्न होणारे जे काही निरूपण सत्र आहे त्याचा आनंद आम्ही घेत होतो. आणि इथे सुरू असलेल्या सोहळ्याचं त्या ठिकाणी श्रवण करून तिथे सुद्धा देव आठवण्याचा विधी घडत होता. म्हणजे हे कार्य फक्त याच ठिकाणी व्यापक नसून या ठिकाणी घडणारे हे कार्य पूर्ण भारतभरामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा याचं प्रसारण होत आहे. आणि त्या त्या ठिकाणी प्रत्येक जण देव आठवत आहे हे या कार्यक्रमाची फलश्रुती आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना शेवटच्या दिवशी या ठिकाणी या निरूपण सोहळ्यामध्ये जे काही विधी सांगितला किंवा जो काही त्याग सांगितलेला आहे त्याचं अनुपदन या ठिकाणी आजचे दीक्षार्थी या ठिकाणी करत आहेत. यासाठी त्यांचं सुद्धा एकदा मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करूया, त्यांची जे टाळ्या वाजूया. आणि या ठिकाणी मी माझे मनोगत सांगतो. धन्यवाद. इतकं चांगलं ज्ञानाचं निरूपण मिळालं, मला असं वाटलं तुम्ही उत्स्फूर्ततेने टाळ्या वाजवा.